नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक वाद प्रकरणात दाखल केलेल्या 7 खटल्यांमध्ये ग्रामस्थांना अखेर न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे. 27 जुलै 2014 रोजी फलक हटवल्यानंतर पोलिसांनी 7 गुन्हे दाखल केले होते, ज्यावेळी लाठीमारामुळे संतापाची लाट पसरली होती. यापूर्वी 5 खटल्यामध्ये आरोपी निर्दोष सुटले होते, तर उर्वरित 2 खटल्यातही सर्व आरोपी मुक्त झाले आहेत. प्रमुख खटल्यात केस क्रमांक 122/2015 आणि 126/2015 अंतर्गत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या लढाईत काही आरोपी सतत गैरहजर राहिल्याने त्यांची नावे प्रकरणातून वगळण्यात आली होती. तसेच काही ग्रामस्थांचे निधन झाले होते. या प्रकरणात ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट श्याम पाटील आणि ॲडव्होकेट हेमराज बेंचनावर यांनी ग्रामस्थांची बाजू प्रभावीपणे मांडली. अखेर 10 वर्षाच्या संघर्षानंतर सर्व ग्रामस्थ निर्दोष सुटल्याने गावात समाधानाचे वातावरण पसरले असून हा निकाल मराठी भाषिकांच्या एकजुटीचा आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वासाचा विजय मानला जात आहे. शहापूर महामंडळाच्या बैठकीत कैलासवासी दीपक दळवी यांच्या निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रकाश मरगाळे यांच्याकडे आणि मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदावर अंकुश केसरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या निमित्ताने या दोघांचा सत्कार महामंडळाच्या वतीने करण्यात आला. प्रकाश मरगाळे यांनी विश्वास सांभाळल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर अंकुश केसरकर यांनी शिवजयंती भव्य दिव्य पद्धतीने साजरी करण्याची तयारी व्यक्त केली. यावेळी बैठकीला माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अशोक चिंडक, महादेव पाटील, पी.जी. घाडी, हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, श्रीधर जाधव, सचिन केळवेकर, रणजित हावळानाचे आदी उपस्थित होते. प्रसंगी प्रशांत भातकांडे यांनी आभार मानले. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरने मंगळवारी सायंकाळी साई गणेश सोसायटी सभागृहात बैठक घेतली. अध्यक्षस्थानी नेताजी जाधव यांनी 19 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी उद्यानात पूजन आणि 21 रोजी बॅरिस्टर नाथपै चौक येथे चित्ररथ मिरवणुकीचे कार्यक्रम जाहीर केले. शहापूर, अनगोळ आणि वडगाव भागातून येणाऱ्या चित्ररथांचे स्वागत महामंडळाच्या वतीने केले जाणार आहे. जर शिवजयंती उत्सव मंडळांना काही अडचणी आल्यास त्यांनी शहापूर महामंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. यावेळी प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, महादेव पाटील, पी.जी. घाडी, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे यांनी आपले विचार मांडले. बैठकीत उत्सवाच्या आयोजनासाठी समन्वय आणि तयारीबाबत चर्चा करण्यात आली. मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. मच्छे गावातील वाघवडे क्रॉस जवळील सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी श्रीनिवास यन राहणार तुमकूर याला अटक करून 21,57,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहापूर येथील महेश काकतीकर यांनी 18 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. पोलीस विशेष पथकाच्या तपासात आरोपीने आपल्या साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या वस्तूमध्ये चांदीचे दागिने आणि टाटा इंडिका कार यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडा, PSI संतोष दलवाई व लक्काप्पा जोडट्टी यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अथणी तालुक्यातून महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार भीषण अपघातातून उघडकीस आला आहे. मधभावी रस्त्यावर हणमापूर क्रॉसजवळ टेम्पो व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात जीवितहानी टळली, मात्र दोन्ही वाहने पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली. अपघातानंतर टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. प्रत्यक्षदर्शींनी ही सामग्री दुसऱ्या वाहनात हलवण्यात आल्याचा दावा केला आहे. सोयाबीनच्या पोत्यामध्ये लपून गुटखा तस्करी केली जात असल्याचा आरोप असून अथणी मार्गे मिरज व सांगली येथे पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. धान्य वाहतुकीच्या आडून गेल्या काही वर्षापासून ही तस्करी सुरू असल्याचे समोर येत असून प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. हजारो भाविकांच्या उपस्थितीत खानापूर तालुक्यातील हलशी येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी यात्रेला बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी सुरुवात झाली.
खानापूर, अळणावर, हळ्यार, जोयडा, बेळगाव आणि बैलहोंगल तालुक्यातील भाविक पहाटेपासून उपस्थित होते. सूर्योदयाला देवीच्या विवाहानंतर मूर्ती खांद्यावर घेऊन लक्ष्मी मंदिर आणि नृसिंह वराह मंदिर सभोवती मिरवणूक काढण्यात आली. हलची व हलचीवाडी गावातील मंदिरांना देवीची भेट घडवण्यात आली. ओट्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेच्या वेळी युवकांनी पिवळ्या कुर्त्यात सहभागी होऊन भंडाऱ्याची उधळण केली. तर बेळकी, आवरोळी मठाधीश चन्नबसव देवरू, माजी आमदार अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी आणि तालुक्याचे मान्यवर उपस्थित होते. यात्रेचा 7 दिवसांचा कार्यक्रम विविध दुकानांचे स्टॉल, पाळणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमासह गदगे परिसरात सुरू राहणार आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. मेहतर समाज सुधारणा मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. 100 वर्षाच्या समाजसेवेला गौरव करताना त्यांनी सर्व घटकांच्या हक्कांचे संरक्षण व समावेशक विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या समानता, न्याय व सामाजिक सक्षमीकरणाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमास माजी आमदार फिरोज सेठ, समाजातील मान्यवर व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. शताब्दी सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक प्रगती, एकात्मता आणि सौहार्द दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी मंगळवारी सायंकाळी निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलिसांची कामगिरी पाहणी केली. गेल्या काही महिन्यात चोरीस गेलेले 10 ट्रॅक्टर जप्त करणे आणि निपाणी बस स्थानकातील महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या 2 चोरट्याकडून 12 तोळे सोने जप्त करणे या यशस्वी कारवाईसाठी त्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. या भेटीत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांचे स्वागत चिकोडीचे DSP गोपाळकृष्ण गौडर यांनी केले, तर उपनिरीक्षक रमेश पवार यांनी आभार मानले. बुधवारी मध्यरात्री तवंदी घाटात कंटेनरने मालवाहू ट्रकला धडक दिल्याने 2 गंभीर जखमी झाले आणि वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही वाहने बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने ही धडक झाली. घटनास्थळी अवताडे कंपनीचे कर्मचारी पाहणीसाठी उपस्थित होते. त्यानंतर जखमींना निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 6 पदरीकरणाच्या कामामुळे या मार्गावर अपघातांची तडजोड वारंवार होत असल्याचे समोर आले. निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ सदर प्रकरणाचा तपास करत आहेत. अमेरिका तसेच इस्रायल इराणमधील सुरू असलेल्या तणावाचा अप्रत्यक्ष परिणाम देशावर होत असून आयात निर्यात विस्कळीत झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. निपाणीत पेट्रोल डिझेलवर मोठा परिणाम दिसत नसला तरी घरगुती गॅसचा तुटवडा मात्र जाणवत असून बुकिंग, OTP व पुरवठा प्रक्रियेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गॅस अभावी हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून अनेक हॉटेल्स व खानावळी बंद किंवा मर्यादित सेवा देत आहेत. तर चाकरमानी व विद्यार्थ्यांमध्येही याचा फटका बसत आहे. निपाणी ग्रामीण व शहरी भागात चुलींचा वापर पुन्हा वाढताना दिसत असून लग्न समारंभ व उत्सवामध्ये पाहुण्यांची संख्या कमी करण्याची वेळ आता आली आहे. गॅस पुरवठा सुरळीत व्हावा आणि परिस्थिती पूर्ववत व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजयपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश विजयपूर जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी संभाव्य समस्या ओळखून पर्यायी जलस्रोत निश्चित करण्याचे तसेच बोरवेल सुस्थितीत ठेवण्यास सांगितले. ज्या भागात यापूर्वी पाणी टंचाई जाणवली होती तेथे तालुका स्तरावर नियमित बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. पाणी पुरवठा करण्यापूर्वी जलस्रोत स्वच्छ ठेवून पाण्याची तपासणी करावी तसेच OHT टाक्यांची नियमित स्वच्छता आणि नोंद ठेवावी असे त्यांनी स्पष्ट केले.
विश्वकर्म समाजाच्या सहकार्याने जमखंडी रोड खदिजापूर परिसर येथील शेतात श्री सद्गुरू समर्थ रंगराव महाराज यांचे भव्य ध्यान मंदिर उभारून सद्गुरूंची दिव्य मूर्ती स्थापित करण्यात आली असून 10 ते 12 एप्रिल दरम्यान 3 दिवसीय कार्यक्रमात लोकार्पण होणार आहे। यासाठी हॉटेल वनश्री येथे पूर्वतयारी बैठक पार पडली। श्री क्षेत्र कुद्री सालवाडगी येथे 2 डिसेंबर 1900 रोजी जन्मलेल्या महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी दीक्षा घेऊन रामनट्टीजवळ 5 वर्षे कठोर तपश्चर्या केली व पुढे कोबकट्टी येथे मठ स्थापन केला। विजयपुरात मुराणकेरी येथे सप्ताहाद्वारे त्यांनी विश्वकर्म समाजात भक्तीची परंपरा रुजवली, ज्यात गुरु बाळप्पा पत्तार यांची सेवा विशेष ठरली। 21 जानेवारी 1975 रोजी देह त्यागानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे भव्य मंदिर उभारण्यात आले असून कर्नाटकातील आकर्षक बांधकामापैकी एक असे ठरले आहे। विजयपूर येथे बसवेश्वर संस्थेच्या पंचकमिटीने बेकायदेशीर हस्तक्षेप करून शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या अरिविना गवीमधील मूर्ती हटवून इतर शरणांची प्रतिष्ठापना केल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचा संताप इंडी चडचण तालुक्यातील हडपद समाजाने व्यक्त केला। या संदर्भात चडचण तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले। समाज नेते महादेव बनसोडे यांनी बसव कल्याण येथील अनुभव मंडप व त्रिपुरांतक तलाव परिसरात 12व्या शतकातील शरणांच्या अरिविना गवी असल्याचे सांगितले। नागेश नाव्ही मितनाडी यांनी हडपद अप्पण्णा यांच्या इतिहासाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत समाजाच्या भावना दुखावल्याचे नमूद केले। आम्ही आमचा इतिहास व अरिविना गवी जपणारच असा निर्धारही समाजाने व्यक्त केला आहे। अथणी तालुक्यातील पाणी समस्याग्रस्त भागात बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेक गावात नवीन पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन सुविधा उभारण्यात आल्या आहेत। यापूर्वी हिवाळ्यापूर्वीच पाणी टंचाई जाणवत असली तरी कृष्णा नदीवरील पाणीस्तर सुधारणा आणि नवीन योजनेमुळे परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे। पूर्व भागातील 22 गावासाठी मागील वर्षी 9 तलाव भरल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। काही गावात पाणीस्तर कमी झाला असले तरी प्रशासन व स्थानिक प्रतिनिधींच्या वेळेवर उपाययोजनेमुळे नागरिक शेती व पशुसंवर्धनासाठी पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे। जलसंधारण तळ्याचे पुनरुज्जीवन व भूजल वाढीसाठी उपाययोजना वाढवण्यासह नागरिकांनी पिण्याचा जपून वापर करण्याची गरज अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। निपाणी येथील आंदोलन नगरातील हुतात्मा स्मारकस्थळी तंबाखू आंदोलनात बळी पडलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। विठ्ठल वाघमोडे यांनी हुतात्मा स्मारक निर्मिती नियोजनाची पार्श्वभूमी सांगितली। प्राचार्य डॉक्टर अच्युत माने यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी माजी आमदार प्राचार्य सुभाष जोशी, टाउन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकू पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, शामराव देसाई, सुजाता देसाई, राजू पवार, प्राचार्य NI खोत, प्राचार्य नानासाहेब जामदार, सुधाकर माने, आनंद संकपाळ यांच्यासह मान्यवर, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आदी उपस्थित होते। विजयपूर जिल्ह्यातील शिराडोण, नालतवाड, नारायणपूर तसेच लिंगसूर मार्गावरील रस्ते मोठ्या खड्ड्यामुळे मृत्यूचा सापळा बनले असून वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। बुद्धेबिहाळ, हिरेमुराळ, जंगमुराळ क्रॉस ते इंडियन पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता मागील 4 महिन्यापासून खराब असून दुचाकीस्वार वारंवार अपघातग्रस्त होत आहेत। या मार्गावर बस, कार व हजारो दुचाकीची वर्दळ असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान सहाय्यक कार्यकारी अभियंता AB रेड्डी यांनी आठवड्याभरात खड्डा बुजवण्यासह लवकरच कायमस्वरूपी डांबरीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।